नमस्कार. इयत्ता 4थी मधील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. तर आपल्याला या संख्या आहेत त्या विस्तारित रूपात लिहायच्या आहेत. मग सुरुवातीला बघा कशा लिहायच्या आहेत. सुरुवातीला आपण काय लिहायचं की इथं 7 लिहून घ्यायचं. आता ह्याच्या समोर किती संख्या आहेत? 1 2 3. तर 1 2 3 अशा या 3 शून्य द्यायच्या. किती झालंय? 7000. परत पहा अधिक इथं किती येणार? 5 500 येते. अधिक हे किती आहे? 4 म्हणजे किती झालं? 40. अधिक 5. आता पहा 2 नंबरची संख्या 4050. तर आपल्याला प्रत्येक संख्येचं स्थान माहिती पाहिजे की कोणती संख्या कुठल्या स्थानाला आहे. एकक, दशक, शतक, हजार. 4000 म्हटल्यानंतर इथं लिहायचे 4000 अधिक हे शून्य तसंच येणार इथं अधिक 5. 5चं स्थान कोणतं आहे? दशकाचं म्हणजे 5 ची किंमत किती येणार? 50 अधिक 0. आता इथं पहा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. म्हणजे इथे किती झालं? हे दशहजार म्हणजे 6 म्हणजे 60,000. 60,000 अधिक हे किती? 5ची स्थानिक किंमत किती आहे बघा? एकक, दशक, शतक, हजार. हजाराच्या घरात आहे तो म्हणून किती झालं? 5000 अधिक एकक, दशक, शतक. एक शतक म्हणजे 100. हे 0 अधिक 0. तर इथं बघा 1 2 3 4 म्हणजे किती झालं? 8000. 8000 अधिक 0 अधिक 0 अधिक 0. आता इथं पहा 5 नंबरचं गणित 78,999. आता तुम्हाला दुसरी एक सोपी ट्रिक सांगते. जर तुम्हाला संख्या किती आहे ओळखत नसेल आणि संख्येचं स्थान कळत नसेल तर काय करायचं की एक एक संख्या लिहित जायची आणि त्याच्यासमोर जेवढ्या संख्या असतील तेवढ्या शून्य लिहायच्या. आता समजा आपण 7 लिहिले तर त्याच्यासमोर किती संख्या आहेत? 1 2 3 4. 1 2 3 4 अशा 4 शून्य द्यायच्या. त्यानंतर पहा आता हे 8 घेतलं आपण. 8च्या समोर किती संख्या आहेत? 1 2 3. 1 2 3 बघा किती सोपं आहे. आता 9 घ्यायचं. 9च्या समोर किती संख्या आहेत? 2. आता हे 9च्या समोर किती संख्या आहे? एकच आहे म्हणून 1 शून्य द्यायची. आता इथं अधिक हे 9. ह्याच्या समोर काय आहे का? नाही म्हणून इथं पुढे पण शून्य देणार नाही. तर हे पहा 12,745. 1 2 3 4 एकावर किती येणार? शून्य 4. 1 2 3 4 अधिक 2वर किती शून्य येणार आहेत? 1 2 3 2. 1 2 3 अधिक 7 1 2 अधिक 4. 4वर 1 शून्य अधिक 5. 7 नंबरचं गणित पहा 9392. एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 9000 किंवा 9च्या समोर किती शून्य येणार? 1 2 3. 1 2 3 हे किती आहे? 3. इथं लिहिलं. 3च्या समोर किती घर आहेत? 1 2 अधिक हे 9 लिहिलं. 9 म्हणजे किती येणार? 9च्या समोर एक घर आहे 0 1 लिहायचं अधिक 2. 8 नंबरचं गणित आहे 50,105. तर हे जी पहा पोड 5च्या समोर किती संख्या आहेत? 1 2 3 4. 1 2 3 4 अधिक 0 अधिक इथे किती येणार? 1 2 किती येणार? 100 येणार आहे अधिक 0 अधिक 5. त्या 9 नंबरचं गणित बघा 70,495. 70,000. 1 2 3 4. 7वर किती शून्य आल्या? 4. 1 2 3 4 अधिक
शून्य अधिक 4, 4च्या समोर किती घरे आहेत 2, 1 2 शून्य आल्या अधिक 9, 9च्या समोर एकच घर आहे 0 अधिक 5. आता 10 नंबरचं गणित बघा 82,727. 8च्या समोर किती घर आहेत 1 2 3 4, 1 2 3 4 अधिक 2 लिहायचं. 2च्या समोर किती घर आहेत 1 2 3, 1 2 3 अधिक 7, 7च्या समोर किती घर आहेत 1 2 अधिक 2 म्हणजे किती येणार इथं 20 अधिक 7. प्रश्न दुसरा, संख्या वाचा व अक्षरात लिहा. पहिली संख्या आहे 52,045. आपण अक्षरात लिहूया 52,045. 2 नंबरची संख्या 23,409. 23,409. 45,600. 4 नंबरची संख्या आहे 41,000. 5 नंबरची संख्या आहे 99,999. 99,999. 6 नंबरची संख्या आहे 95,768. 95,768. प्रश्न क्रमांक 3, सोबतच्या संख्यापाटीवर एकक, दशक, शतक, हजार, दशहजार स्थानचे अंक बदलून 5 संख्या लिहा व वाचा. तर संख्या काय दिलेल्या आहेत पहा. दशहजारच्या ठिकाणी 2, हजारच्या ठिकाणी 3, शतकाच्या ठिकाणी 4, दशकाच्या ठिकाणी 1 आणि एककाच्या ठिकाणी 1 दिलेली आहे. आता यावरून आपण 5 संख्या लिहायच्या आहेत. एकक, दशक, शतक, हजार स्थानचे अंक बदलून. आता तुम्हाला कोणताही अंक तुम्ही कधीही घेऊ शकता. त्यामुळे आपण संख्या तयार करूया. 41,231. 41,231. 2 नंबरची संख्या पहा. आता आपण इकडून इकडे लिहूया. 11,432. 3 नंबरची संख्या पहा. आता काय करायचं की इथं लिहून जाऊया. 34,112. 4 नंबरची संख्या लिहूया आपण. 24,311. 5 नंबरची संख्या लिहायची आहे आपण. 41,312. तर 4चं गणित आहे 9, 5, 6, 1, 8. यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 5 अंकी 6 संख्या तयार करा. तर या 6 अंकी संख्या आपण तयार केलेल्या आहेत त्या वाचूयात आपण. 1 नंबरची संख्या आहे 61,859. 2 नंबरची संख्या आहे 56,189. 3 नंबरची संख्या आहे 18,659. 4 नंबरची संख्या आहे 86,591. 5 नंबरची संख्या आहे 96,185. 6 नंबरची संख्या आहे 15,689. 5 नंबरचं गणित पहा. 1, 5, 6, 4, 7 हे अंक वापरून सर्वात मोठी संख्या तयार करा. तर आपली संख्या काय तयार झालेली आहे 76,541.
सर्वात मोठी संख्या तयार करताना सुरुवातीला सर्वात मोठा अंक घ्यायचा, मग त्याच्यापेक्षा छोटा अंक, त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा अंक, त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा अंक, म्हणजे संख्येचा उतरता क्रम केल्यानंतर सर्वात मोठी संख्या तयार होईल. 6 नंबरचं गणित पहा. 4, 3, 9, 8, 7 हे अंक चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने लिहून 2 संख्या लिहा. अंक आता उतरत्या क्रमाने आपण लिहूया. 9, 8, 7, 4, 3. आता आपण हेच अंक चढत्या क्रमाने लिहूया. अंक चढत्या क्रमाने. आता हेच अंक इकडून इकडे लिहित जायचं. 3, 4, 7, 8, 9. तर संख्या काय तयार झाली पहा. 34,789. ही अंक चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर तयार झालेली आहे. आणि उतरत्या क्रमाने कोणती संख्या तयार झाली. 98,743. 7 नंबरचं गणित पहा. 6, 0, 7, 5, 4 यातील 7 हा अंक एकक स्थानी घेऊन 5 संख्या तयार करा व लिहा. हा जो 7 अंक आहे तो एकक स्थानी घ्यायचा आहे. म्हणजे 7 हा अंक एकक स्थानी घेऊन 5 संख्या तयार केलेल्या आहेत. पहिली संख्या आहे 50,647. दुसरी संख्या आहे 64,067. तिसरी संख्या आहे 46,067. चौथी संख्या आहे 54,607. पाचवी संख्या आहे 45,607. 8 नंबरचं गणित पहा. 4, 9, 3, 5, 1 यापैकी सर्वात लहान अंक एकक स्थानी घेऊन 5 संख्या लिहा. तर एकक स्थानी 1 हा अंक ठेवलेला आहे आणि या संख्या तयार केलेल्या आहेत पहा. 1 नंबरची संख्या आहे 93,541. 2 नंबरची संख्या आहे 35,941. 3 नंबरची संख्या आहे 53,491. 4 नंबरची संख्या आहे 45,931. 5 नंबरची संख्या आहे 95,431.